आता आम्ही बनवणार आहे मटार भात. तर बघूया चूल कशी पेटते ती. हा स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. हा गाव पावटा भात स्पेशली बनतो साताऱ्यात. पण मला पावटा सातारकर असून मला पावटा नाही आवडत. यांना बाकी त्यांना आवडतो म्हणून वाटाणा भात करतात. वाटाणा भात म्हणजे मसाली भात. आज आम्ही बनवतोय चुलीवरचा मसाली भात. वाटाणा, बटाटा, तांदूळ. इथं बटाटा कापलेला जात आहे, वाटाणा काढून ठेवलेला आहे, तांदूळ ऑलरेडी रेडी आहेत आमच्याकडे. हे गावच्या आपल्या शेतातले आहेत का बाहेरचे तांदूळ आहे? शेतातले. हे शेतातले तांदूळ आहे. आणि थंडी खूप आहे इकडे. आणि बाहेर असा मस्त पाऊस पडतोय. आणि आमची चूल पेटायला नव्हतं. पेटत नव्हती, लवकर पेटवले. किती बनवायची आणि हे बाहेर असा नजारा, पाऊस आणि हे ह्या नजाऱ्यात आम्ही बनवतो आहे मसाली भात. सर्वात आधी चुलीवरती कुकर ठेवायचा आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे. आता तेलामध्ये आम्ही घालत आहोत लसूण मस्त अशी पिसून घालतोय छोटे छोटे तुकडे करून. ज्याच्याने त्याची टेस्ट त्याचा फ्लेवर चांगला येईल. आणि चुलीवरचं जेवण म्हटलं की एक नंबरच बनतं. कसंही होतं. ही प्रोसेस मला माहित नव्हती की लसूण असा बारीक करून त्यामध्ये टाकला जातो मसाले भातामध्ये. लसणाचा तेलात गेला तर असा भारी सुगंध येतोय ना. नेक्स्ट आम्ही टाकत आहे त्यामध्ये बटाटे. बटाटे मस्त असे फ्राय कट केले आहेत आणि त्यांना आतमध्ये टाकलं आहे मस्त पैकी. त्याचबरोबर जात आहे वाटाणे. वाटाणे. तुम्ही तुमच्या गावचा फील इथे अनुभवू शकता. मस्त पैकी वाटाणा, लसूण आणि बटाटा तेलामध्ये फ्राय करत आहात. मस्त फ्राय केलं की कसं असं ते मस्त लागतं फ्राय झाल्यावर. आणि एक मसाली भात बनवायला इथे 1, 2, 3 आणि मी 4 पसंत मिळून मसाली भात बनवतो. चूल पेटवायला आम्हाला ऍक्च्युली खूप वेळ लागला. ही ओरिजिनल हळद आहे गावची. मी एका हातात मोबाईल पकडलाय आणि दुसऱ्या हाताने मिक्स करून ठेवतो इथे. ते झाल्यानंतर आम्ही आता मीठ टाकत आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. जेवढे बटाटे टाकणार त्याच्या अकॉर्डिंग टाकायचे. हळूहळू स्टार्ट जाते त्याच्यात मसाला. अस्सल घाटी मसाला, चटणी आहे. घाटी चटणी 1.5 चमचे टाकली आहे ती आम्ही त्याच्यात. आणि असं मस्त परतून घ्यायचंय सगळं. बटाटा असा लाल पडत झालेला आहे. दुराच्या आणि आमच्या नाका डोळ्यातून पाणी येत आहे. काय सांगू तुम्हाला. कष्ट बॅकग्राऊंड मध्ये पण फळ पण तेवढंच सुंदर असेल मला वाटतंय. आणि चूल परत गेल्यामुळे परत त्याला पेटवायचा प्रयत्न चालू आहे. हे माझे पती देऊन ढवळत आहेत आणि बिचाऱ्यांच्या डोळ्यामध्ये धीर जात आहे. आता त्यात आपण तांदूळ टाकू. आता त्यात आम्ही तांदूळ टाकत आहोत. तांदूळ रे फुटार आहे. गरम गरम खाल ना. टेस्टी टेस्टी लागतं. जाण्यात बसू आपण जेवायला म्हणजे कसं संपून जाईल. भात टाकून आता त्याला परतणार आहोत. सो भात टाकून झाला आहे आणि आता सगळं हे मिश्रण आपण परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये आम्ही टाकणार आहोत आणि मग गॅस बंद करून आम्ही बनवणार आहोत गॅस सॉरी चूल. चुलीवरचा मसाले भात. आणि हे म्हणते गॅस. सवय कोण लाव तुला. अंग्रेजी मीडियम शिकत आहे. त्याला पकडलं. खरं जिंजे इकडे फिरव ना.
जेनजी जनरेशन आहे. जेनजी नाही, आम्ही मिलेनियल आणि जेनजीच्या मधले 98 वाले. हरकत आहे जेनजी सारखं, माझ्या मिलियनर सारखं आता माझ्या दोन्ही बहिणी जेनजी आहेत तर मी काय करणार. हा, तिच्या दोन्ही बहिणी जेनजी आहेत म्हणून ती माझ्या दोन्ही बहिणी मिलियनर आहेत, त्यामुळे तुम्ही मिलेनियल आहे. येस. पण नाही, मी थोडीफार आहे मिलेनियल आणि माझ्या डोळ्यातून असं ढसा 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 पाणी गळतंय बरं वाटतंय. धुळीमुळे. तो माझे डोळे क्लेन्स होत आहेत, आपोआप क्लेन्स होत सगळी आहेत. मुंबईची टॉक्सिक एनर्जी काय होते, आउट होते. निघून जाते. ही अवस्था आहे आमची. एका मसाली भातासाठी ही अवस्था आहे आमची. नाकातून डोळ्यातून पाणी, डोळे लाल झाले माझे अक्षरशः. बोल. आणि गावाला नसल्यामुळे हा आमचा परिणाम आहे. गावी येऊन राहिला पाहिजे थोडे दिवस. दर 15 दिवस गावी येऊन राहिलं पाहिजे. दर 15 दिवस म्हणजे 2-3 महिन्यातनं 5 दिवस तर राहिलं पाहिजे गावाला, तरच. सवय लागेल. हा, 8 दिवस 8 दिवस, मग आहे. 8 दिवस, 5 दिवस ठीक आहे, महिन्यातून 5 दिवस. आता त्यामध्ये आम्ही म्हणजे? टाकत आहोत पाणी पाणी पाणी. आयुष्य वाढेल माणसाचं हो. आणि हट्टकट्ट जगू शकतो. माणसाने मुंबई सोडून यावे गावी राहायला. कुठे राहणार. हॅलो. जेनजी वर्सेस अल्ट्रा मिलियनर. मिलियनरच्या आधी काय असतं काय माहिती. म्हणून अल्ट्रा मिलियनर. अल्ट्रा मिलियनर लिजेंड लोक आहेत ही. लिजेंड, अक्षरशः लिजेंड आहेत ही लोक. जी आधीची जनरेशन आहे ती लिजेंड आहेत. आताची त्याच्या आधी खाली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आम्हाला. नाही आता आता चुलपेट. चूल पेटलेली आहे मस्त पैकी. हे बघा, चुलीने आपलं हे आग लागली. चुलीने आपली आग लावून घेतलेली आहे. पेटली. आता 3 शिट्ट्या वाट बघून आपण मस्त असं भात झालं. मस्त झालाय. लाल भडक नाही झाला. लाल भडक त्याला चटणी कमी पडली मला वाटते. चटणी थोडी कसं झालंय? खावा आणि सांगा. वाट गेली ना त्याची. हा, गरम. गावची टेस्ट ही वेगळीच आहे चुलीवरची. उसमें अलग ही ये है स्वाद. तर गाईस, तुम्हाला आजचा हा आमचा कुकिंग व्हिडिओ, आम्ही समथिंग वेगळं ट्राय केलं, हा. तर ते कसं वाटलं ते खाली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि आणि आवडला तर आम्हाला आम्ही अजून काय ट्राय करू. हं. आता अजून ह्याच्यात आम्ही संध्याकाळी. चटणी टाकणार आहे. आणि एन्जॉय करणार आहे. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.